नमस्कार मंडळी. बघा हिवाळ्याच्या तोंडाला एवढा पाऊस कधीच पडला नाही. बघा हिर 1 2 आणि 3 म्हणजे चौथ्या कड्याला म्हणजे चौथं कडत फक्त राहिले. तर इतकं पावसाळ्यात पण ह्या हिरीला पाणी आलं नव्हतं इतकं. आत्ता सध्याला ही हिर भरली बघा. आणि आता चालू केली ती मोटर, ते रिटर्न पाणी सोडून दिले, बंद केली आता सध्याला. थोडं आपल्या टोमॅटोला खात सोडायचं होतं त्यासाठी चालू केलं होतं. आणि बघा बघा इकडं किती मोठी भरली हिर बघा. आणि तिकडं पाणी बघा, शेतामध्ये सुद्धा पाणी तिकडं साचलंय. तिकडं बघा ते सगळं पाणी झालं. आणि शेतं पेरली नाहीत म्हणून बरं झालं, म्हणजे नाहीतर ह्याच्यातला गेवढा चट मारून गेला असता. आणि हे बघा किती हिर भरली बघा पाण्यानं. हे बघा इकडं खाली किती पाणी झालं, शेतामध्ये सगळं पाणी झाले. आणि पाऊस आज पण थोडा सकाळ आला होता बघा. आणि आता पण आभाळ आहे, गरमायला लागलं. मग अजून येतोय का काय होतोय काय माहीत नाही, परंतु पाऊस एकदम इतका जोरात झाला आहे. आणि आमच्या नदीला पण पूर आला होता. आणि आमची जी तुम्हाला मी पावसाळ्यामध्ये आपल्या जे पुलाची व्हिडिओ दाखवली होती तिकडले खाल्ले दुसरीकडले, तर त्याच्याहून पण रात्री पाणी गेलं. आणि आम्हाला थोडं एखाद्या धरून हाताला धरून आम्हाला यावं लागलं. तर बघा सध्याला तर आता इथं इतकी हिर भरली बघा. म्हणजे यावर्षी पाऊस काळ खूप झाला आहे आणि पाणी खूप झालं आहे. तर असल्या काळामध्ये ऊस असायला पाहिजे होती मित्रांनो. तर आता तर सध्या नाहीत आपली का ऊस. बघू पुढल्या वर्षी ट्राय मारू एखादा सीझन, बघूया लावून काय होते काय नाही. तर मित्रांनो लावायचं झालं तर आम्हाला शिरसं गावायला लागतो, म्हणजे कारखान्यामध्ये हिस्सेदारी असते थोडक्यात सांगायचं झालं तर. म्हणजे टेन्शन नाही राहत किंवा ऊस जातो का नाही, तर त्यांनी कसं पण करून ऊस न्यावाच लागतोय. तर असं असते ते. तर बघा किती मोठं विहीर भरली बघा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त 3च कडे उघडी आहेत ह्याच्यातली. आणि बघा शेतं कशी झाली तिकडं बघा. खाली तिकडं पेरलेलं आहे बघा ती घेवडा. आणि ती घेवड्यामध्ये पाणी साचलंय. आणि आता ती पाणी साचल्यामुळे काय होणार की त्यात बुरशी होती आणि मरतं. आणि घेवड्याला जास्त पाणी एक तर जमतच नाही. आणि रानं पेरलेत आमची काही. आणि आता ते उगवतात का नाही ती नंतर तुम्हाला दाखवली. उगवल्याच्या नंतर ती कशी उगवलेत ती. तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढा की खूप पाऊस झाला आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिर इतकी भरली बघा या सीझनला, म्हणजे हिवाळ्याच्या सीझनला सुद्धा. तर बघा तुमच्याकडे पाऊस पडला का नाही सांगा. आणि इतकाली हिरी भरल्यात का तुमच्या ते पण सांगा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.